नमस्कार, VS हेल्थ फूड या चॅनलमध्ये स्वागत आहे. आज आपण बनवूया झणझणीत अशी अंडा करी. त्यासाठी मी अंडे घेतलेले आहेत. आता आपण त्याला बॉईल करण्यासाठी ठेवूया. बॉईल करताना कढईमध्ये पाणी टाकून मी अंडे ॲड केले आहे. आता त्याच्यामध्ये थोडंसं मीठ ॲड करून घेऊया, कारण मिठामुळे अंड्याला बॉईल होताना ते फुटत नाही. आता आपण साहित्य पाहूया. एक मोठ्या आकाराचा टोमॅटो घेतला आहे, 2 मोठ्या आकाराचे कांदे, लसण, अद्रक, कोथिंबीर, मिरची, खडे मसाले आणि खोबर. आता आपण बेसिक मसाले पाहूया. बेसिक मसाल्यामध्ये मी घेतलेले आहे सुहाना मटन मसाला आणि आपले घरगुती मसाला. त्याच्यामध्ये आता आपण त्याला साहित्य तयार केलेलं आहे ते ग्रेव्ही तयार करून घेऊया. ग्रेव्हीसाठी मी कढईमध्ये कांदा टाकून फ्राय करून घेतला आहे. त्याच्यामध्ये आता आपण लसण टाकून घेऊया. लसण टाकून झाल्यावर नंतर त्याच्यामध्ये ॲड करून घेऊ अद्रक ॲड करून झाल्यावर आपल्याला टाकायचं आहे मिरची ॲड झाल्यानंतर आपल्याला टाकायचं आहे थोडंसं खोबर टाकून त्याला छान असं परतून घेऊया. परतून मसाला छान फ्राय करून घेऊ. आता आपल्याला टाकायचं आहे आपण एक मोठ्या आकाराचा टोमॅटो कापलेला आहे ते आपल्याला टाकायचं आहे. आता आपण त्यामध्ये टाकूया एक मोठ्या आकाराचा टोमॅटो टाकून मसाला छान असा परतून घेऊ आणि मऊ शिजेपर्यंत आपल्याला टोमॅटो फ्राय करून घ्यायचा आहे. मसाला फ्राय झाल्यावर आपल्याला मिक्सरमधून काढायचा आहे. आपण मिक्सरमधून काढून घेतलेला मसाला आता ते फोडणीसाठी तयार करूया. कढईमध्ये तेल टाकून त्याच्यामध्ये थोडेसे खडे मसाले ॲड करू. खडे मसाले छान परतून झाल्यावर त्याच्यामध्ये आपण ॲड करूया जिरे. मी थोडेसे जिरे टाकले आहेत. जिरे ॲड झाल्यानंतर आपल्याला जिरे परतून झाल्यावर आपण त्यामध्ये टाकूया बनवून घेतलेली आपली ग्रेव्ही ॲड करून घेऊया. चला आता ग्रेव्ही ॲड करून घेऊया. ग्रेव्ही मस्त अशी छान परतून घेऊ. तेल सुटेपर्यंत आपल्याला ग्रेव्ही परतून घ्यायची आहे. तेल सुटल्यावर आपल्याला त्यामध्ये ॲड करायचे आहेत मसाले, धने पावडर, हळद, चवीनुसार मीठ टाकून घेऊया. आता आपल्याला ॲड करायचं आहे लाल तिखट आणि थोडंसं मी काळा मसाला पण घरगुती काळा मसाला आहे ते आपण यूज करूया. थोडासा मसाला टाकून घेऊ. आता आपण त्याच्यामध्ये टाकूया आपला सुहाना मटन मसाला आणि मसाला असं छान परतून घेऊया. पाहू शकता तुम्ही मसाल्याला ग्रेव्हीला तेल सुटलं आहे. आपण मसाले टाकले फ्राय करून घेऊया. त्याच्यामध्ये मी थोडंसं पाणी टाकलं आहे. मसाले आपण परतताना चिटकले नाही पाहिजे म्हणून मी थोडंसं त्याच्यामध्ये पाणी टाकत आहे. चला तर आपण थोडं पाणी टाकून घेऊया. मसाला आपला छान असा परतून घेऊ. पाणी टाकून तर थोडंसं अजून 2 मिनिटं आपण मसाला परतून घेऊया छान असा. चला तर मग आपण पाहूया मसाला आपला परतला आहे. तेल पण सुटलेलं आहे. आता आपल्याला त्याच्यामध्ये ॲड करायचं आहे मी अर्ध अंड कट करून त्याला येलो पार्ट त्याच्यामध्ये टाकत आहे. चला तर आपण टाकून घेऊया थोडंसं. आता आपल्याला त्याला छान असं परतून घ्यायचं आहे. ते भाजी आळून येण्यासाठी आणि मसालाही छान लागतो त्याच्यामुळे. आता आपण त्याला फ्राय करून घेऊया. तुम्ही पाहू शकता मसाल्याला छान असं तेल सुटलेलं आहे. मी थोडंसं पाणी ॲड करते. पाणी ॲड करून अजून थोडंसं त्याला परतून घेऊया 2 मिनिट. मसाल्याला तुम्ही पाहू शकता कलरही छान आला आहे, टेक्स्चरही छान आलेलं आहे. मसालाही छान परतून घेऊया. आता त्याच्यामध्ये आपण अंडी टाकून घेऊया. मसाल्यामध्ये अंडे टाकून मसाला छान असा परतून घेऊया. मसाला परतून घेतात मी अंड्याला फ्राय नाही करून घेतले आहे. तुम्ही घेऊ शकतो, मी तुमच्या आवडीनुसार ते तुम्ही फ्राय करून घेऊ शकतो.
आता आपण पाहूया आपला मसाला तयार झालेला आहे, तेलही सुटलेलं आहे. आता आपण त्याच्यामध्ये टाकून घेऊया पाणी. मी ही भाजी 2 माणसासाठी बनवत आहे किंवा 3 माणसंही यामध्ये जेवू शकतात. अशा प्रकारे मी भाजी बनवलेली आहे. तर आपली भाजी मस्त असं आता त्याला कमी गॅसवर आपण त्याला उकळी काढून घेऊया. तर तयार आहे आपली झणझणीत अशी अंडा करी. तुम्हाला कशी वाटली ही अंडा करी मला नक्की कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.